पाटील साहेब, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आणि बेळगाव आंदोलन या संपूर्ण प्रकरणाचे आपण साक्षीदार आहात. याच्यामध्ये आपल्याला कारावास सुद्धा भोगावा लागला होता, परंतु जी परिस्थिती 60च्या दशकामध्ये होती तीच परिस्थिती आजही आहे. मराठी बांधवांवर तिथे अत्याचार होतोय, पण अजूनही तो बदल जो अपेक्षित आहे तो झालेला नाही आहे. त्याबाबत तुमचं काय मत आहे? भाषा प्रांत रचना करत असताना खरं म्हणजे तो भाग महाराष्ट्रात यायला पाहिजे होता. तो त्यावेळच्या काही त्या राजकीय परिस्थितीमुळं तो भाग महाराष्ट्रामध्ये न येता कर्नाटकमध्येच राहिला. त्यावेळेचं म्हैसूर राज्य त्या कर्नाटकमध्ये राहिला आणि आत्तापर्यंत जनतेने सतत चळवळी करून सुद्धा तो अजूनही कर्नाटकातच आहे. आता पूर्वीचं म्हैसूर आता तर कर्नाटकमध्ये आहे. हा एक तसा एक फार मोठा अन्याय आहे. या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी तेथील जनतेनं पराकाष्ठेचे प्रयत्न केले, परंतु त्यांना अजूनपर्यंत यश आलेलं नाही. एकूण लोकशाहीच्या दृष्टीनं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण आता कर्नाटकच्या जनतेची जी मागणी आहे किंवा बेळगावच्या जनतेची मागणी आहे की आम्हाला एकतर महाराष्ट्रात सामावून घ्यावं किंवा मराठी भाषा जी आहे ती इथे जी सक्ती केली जाते कन्नडची ती बंद करून मराठी भाषेला परवानगी मिळावी. महाराष्ट्राचं सरकार जी भूमिका घेत आहे ते कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? कारण महाराष्ट्र सरकारने अजूनही या बाबतीत ठोस भूमिका घेतलेली नाही आहे. केंद्रशासित करण्यासंबंधी ती जी भूमिका आहे ती विचार करण्यासारखी आहे आणि महाराष्ट्र सरकारने यासंबंधी जर म्हणजे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला असं वाटतं का की महाराष्ट्र सरकार ह्यामध्ये चालढकल करत आहे? हे दुर्लक्ष झालं. यासंबंधी इतका प्रश्न प्रलंबित असताना पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा आता ह्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे कदाचित महाराष्ट्र शासन त्याचा पाठपुरावा करत. अशा वेळेला तिथल्या जनतेसाठी सरकारनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? जनतेसाठी तिथं एक मराठी भाषिक शाळा असतील, मराठी भाषेची इथं काही इन्स्टिट्यूशन्स असतील, संस्था असतील, त्यांना आर्थिक मदत करावी. आर्थिक मदत आणि इतर काय आवश्यक असेल ती मदत करावी. नाही, महाराष्ट्रामध्ये आपण इतर भाषिकांना जितकं प्राधान्य देतो किंवा त्यांच्यासाठी ज्या ज्या सवलती जाहीर करतो, थोडक्यात सध्याचं जे काँग्रेस सरकार आहे ते इतर भाषिकांना ज्या ज्या सवलती जाहीर करतं तशा पद्धतीच्या सवलती तिकडे कर्नाटकात दिल्या जात नाहीत मराठी भाषिकांना. त्याबाबत आपलं काय मत आहे? त्या बाबतीमध्ये ते सुद्धा मराठी भाषिकांना सुद्धा ज्या तऱ्हेने न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळत नाही, गोष्ट खरी आहे. आणि तो मिळवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत खुद्द तिथल्या मराठी भाषिकांचे तेही प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत आणि त्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा आग्रही राहिले पाहिजे. साहेब, बेळगावच्या प्रश्नी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका त्यावेळीही महत्त्वाची मानली जात होती. आजही विधानसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी सरकारचा या मुद्द्यावर निषेध केलेला आहे. आपल्याला काय वाटतं? पक्ष जे करतोय पक्षाची जी पहिल्यापासूनची भूमिका आहे त्या भूमिकेप्रमाणे करतायत आणि ते एका दृष्टीने योग्य आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी वेगळा निर्णय होईल अशी शक्यता अजूनही मला वाटते. सरकारची जी मनोभूमिका आहे ती योग्य आहे असं आपल्याला वाटतं का? पण त्या चुकीची आहे. म्हणजे न्याय मिळण्याच्या दृष्टीनं कमीत कमी इतर सुद्धा जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते प्रयत्न करणं सरकारच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. सरकार ते करत नाही आहे. त्याबाबत सरकारनं करायला पाहिजे याच्यामध्ये आग्रह धरत राहणं आणि सरकारने न करणं हीच प्रथा चालू आहे. आपण शेतकरी कामगार पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते असे मिळून साधारण 20 लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात, तर त्यावेळेचा किस्सा आपण सांगू शकाल का? त्यावेळची परिस्थिती अशी की साधारणपणे सत्याग्रह केल्यानंतर सत्याग्रहांना लांब जंगलामध्ये सोडून देत येतात. त्यावेळी तिथली समिती होती, ती समिती सत्याग्रह समिती त्यांच्या गाड्या त्या पोलिसांच्या गाड्यांच्या पाठोपाठ यायच्या आणि मग पोलीस आम्हाला जे सत्याग्रही सोडलेले होते त्यांना परत आणायचे. असं आम्ही 3 वेळा केल्यानंतर बेळगावच्याच लोकांनी आम्हाला सांगितलं, ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी खूप प्रयत्न केलेत, आता तुम्ही गेलात तर बरं पडेल. असं सांगितल्यानंतर आम्ही परत येत असताना वाटेत
निफाणी तिथं सत्याग्रह चालू होता आणि सत्याग्रह चालू होता म्हणून आम्ही तिथं त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यानंतर नेहमीच्या पद्धती रूढ होती त्याप्रमाणे तिथे आणि तिथे पोलीस ऑफिसर मराठी होते. त्यांनी आम्हाला सोडून दिलं आणि सांगितलं बरं तुम्ही जा. आम्ही सांगितलं नाही आम्हाला तुम्ही मॅजिस्ट्रेट पुढे हजर होता म्हणून त्यांनी मॅजिस्ट्रेट पुढे आम्हाला हजर केलं. तर मॅजिस्ट्रेटसुद्धा मॅजिस्ट्रेटसुद्धा मराठी स्पीकिंग होते. त्यांनीही सांगितलं ठीक आहे तुम्ही आमचा खूप प्रयत्न केले आता तुम्हाला मी सोडून देत आहे. त्या सोडून देत आहे असं सांगितल्यानंतर आम्ही त्याने आग्रह केला नाही आम्हाला तुम्ही सोडून देऊ नका आम्ही त्याच्यासाठी आलेले आहोत म्हणून आम्हाला सोडून दिलेलं आहे. तर मॅजिस्ट्रेटने सांगितलं की तुम्हाला सोडून दिलेलं आहे. आम्ही त्यांना आग्रह केला की नाही आम्ही ज्या कामासाठी आलेलो आहोत त्यासाठी आम्हाला शिक्षा व्हावी असं आमचं स्वतःचा आग्रह आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला मॅक्झिमम 1 वर्षाची आणि काही गुन्ह्यासाठी पटकन दिलेलं होतं. निरनिराळ्या सेक्शन्सखाली गुन्हे दाखल झालेले होते आणि त्या निरनिराळ्या सेक्शन्सखाली गुन्हे दाखल झालेले एका गुन्ह्यामध्ये 8 महिने दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 4 महिने अशी 12 महिन्याची शिक्षा झाली होती. पण असे वेगवेगळ्या सेक्शनखाली झालेल्या गुन्ह्यांची शिक्षा एकाच वेळी भोगायची असल्यामुळं आम्हाला 12 महिन्याची ऐवजी 8 महिन्याची शिक्षा भोगावी लागली आणि त्याप्रमाणे तिथे शिक्षा भोगली आणि त्यानंतर आमची तिथून सुटका झाली.